नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 2025चा आज शेवटचा दिवस आहे. 31 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणाची नासाच्या 15व्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, जेरेड आयझॅक मन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जेरेड आयझॅक मन असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी अगोदर कोण होते? 14व्या क्रमांकाचे बिल नेल्सन होते. त्यांच्या जागी जेरेड आयझॅक मन यांची या ठिकाणी नासाचे हेड म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोरिंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश राज्य. कोणतं राज्य? आंध्र प्रदेश राज्य. तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत कोरिंगा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. हा प्रश्न का महत्वाचा आहे तर लिहून घ्या. कोरिंगा वन्यजीव अभयारण्यामध्ये 40व्या क्रमांकाची आशियाई जलपक्षी गणना आता होणार आहे आणि 60व्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणना या ठिकाणी केली जाणार आहे. या सरावामध्ये भारतातील सर्वात महत्त्वाच्या किनारी परिसंस्थांपैकी एक असलेल्या स्थलांतरित आणि निवासी पाण पक्ष्यांच्या विविधता आणि लोकसंख्येच्या ट्रेंडचे दस्तऐवजीकरण केले जाणार आहे या संपूर्ण गणनेच्या अंतर्गत. बरोबर? तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत कोरिंगा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. ठीक आहे, या ठिकाणी उद्या 1 जानेवारी 2026 आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता आपली PDF या ठिकाणी लॉन्च होणार आहे. ज्यांनी ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं आहे त्यांना ॲप्लिकेशनमध्ये PDF भेटेल. जे व्हॉट्सअपला आहेत त्यांना व्हॉट्सअपला या ठिकाणी PDF दिली जाणार आहे उद्या संध्याकाळी 7 वाजता. ज्यांनी अजून पण घेतली नाही किंवा घ्यायची इच्छा आहे, हा QR कोड आहे. 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या मोबाईल नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. ग्रुपला ॲड करून घेतो आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता PDF दिली जाणार आहे. जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो, या PDF मध्ये नेमकं काय भेटणार आहे. आपण 3-4 पॉईंट एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत. जसं की सुरुवातीला जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण 12 महिन्याचे सेपरेट चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर मिळणार आहेत. टोटल 125 पेजेसची ही आपली PDF असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे टॉपिक असतात. मंत्रिमंडळ, नियुक्त्या, योजना, पुरस्कार, त्यानंतर वेगवेगळे ऑपरेशन्स, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, GI टॅग, IPL, खेळ, प्रथम घटना, प्रथम महिला अशा टॉपिकवरती सुद्धा तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत. वाटलं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करा. या ठिकाणी हे सगळा कंटेंट तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, या पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. भ्रष्टाचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाची COP11 ही जी काही परिषद आयोजित करण्यात आली होती ती कोठे आयोजित करण्यात आली होती? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दोहा. दोहा कुठे आलं? कतार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो COP11 ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. बरोबर? आणि ही COP11 काय आहे? भ्रष्टाचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाची ही एक परिषद होती. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे परिषदेबद्दल. तर मग झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परिषदा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये आयोजित करण्यात आली. ग्रीन हायड्रोजन समिट 2025 आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे. 25वा शांघाय शिखर परिषद चीनमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये आहे. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 8वी इंटरनॅशनल जे काही सोलार अलायन्स आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, याची जी काही परिषद झाली नवी दिल्लीमध्ये. आणि AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बेंगलोर या ठिकाणी. परंतु जर तुम्हाला असं विचारलं, आम्हाला हे तर लक्षात आलं की या ठिकाणी भारतातील मेड इन इंडियावालं स्वदेशी MRI स्कॅनर बेंगलोरमध्ये डेव्हलप करण्यात आलं, परंतु कोणत्या कंपनीचं नाव काय आहे? तर लिहून घ्या. वोक्सेल ग्राइड्स. काय नाव आहे?
वोक्सेल ग्राइड्स किंवा वोक्सेल ग्रिड्स असं या कंपनीचं नाव आहे. त्या कंपनीनं भारतातील पहिल्या स्वदेशी MRI स्कॅनचं या ठिकाणी स्कॅनरचं अनावरण केलेलं आहे. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं MRI याचा फुल फॉर्म काय, लिहून घ्या. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असं याचा फुल फॉर्म आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे, हा जो काही स्कॅनर तयार करण्यात आला आहे, डेव्हलप करण्यात आला आहे, उद्देश काय, तर भारताच्या वैद्यकीय तंत्रज्ञान परिसंस्थेला मोठी चालना देणे या उद्देशाने हे या ठिकाणी स्कॅनर विकसित करण्यात आलं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. बाकीच्या प्रथम घटनांवरती चर्चा करूया. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला ब्राझीलमध्ये. हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारे पहिलं राज्य हिमाचल प्रदेश. भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये, कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरगट्टा बायोलॉजिकल पार्क. भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत या ठिकाणी. भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता NH45 वर म्हणजेच मध्य प्रदेश या ठिकाणी. भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलं छत्तीसगडमध्ये. आणि भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं, तर बेंगलोरमध्ये वोक्सेल ग्राइड्स या कंपनीच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव लिहून घ्या. सर्व्हिस ऑफ द नेशन रिफ्लेक्शन्स ऑफ ब्युरोक्रॅट नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. व्हेन इट ऑल बिगन राकेश मारिया. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड मोहर बासू. दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल इस्पिता चक्रवर्ती. भारतरत्न भूपेन हजारिका अनुराधा शर्मा. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया SY कुरेशी. विंग्स ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी. मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिलं आहे रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलं आहे वासुदेव देवनानी यांनी. आणि सर्व्हिस ऑफ द नेशन रिफ्लेक्शन्स ऑफ ब्युरोक्रॅट हे पुस्तक लिहिलं आहे प्रताप सिंग यांनी. ठीक आहे. मला कमेंट करून सांगा, जसं की आज शेवटचा दिवस आहे, 365 दिवस झाले आहेत बरोबर का नाही. एकही दिवस मी सुट्टी घेतली नाही या पूर्ण यूट्यूबच्या प्रवासामध्ये. याही वर्षी, गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी, अगदी 2020 पासून एकही दिवस मी सुट्टी घेतली नाही. मग मला कमेंट करून सांगा, या वर्षी 365 दिवस कोण कोण या ठिकाणी कंटिन्युअसली चॅनलला पाहिलेला आहे, नोट्स काढलेले आहेत, मला एवढंच कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुमचा अनुभव किंवा तुम्ही दिलेल्या एक्झाममध्ये प्रश्न आले की नाही याचा अनुभव मला नक्की कमेंटद्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? कोणत्या संस्थेने वास्तविक वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी AI लॅब असिस्टंट ज्याचं नाव आहे AI ला, काय AILA, AI ला विकसित केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, IIT दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये एक करेक्शन आहे ते सुद्धा करून घ्या. या ठिकाणी बिहारमधील पहिल्या प्रकारचा परमरुद्र सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन या ठिकाणी कोणत्या संस्थेमध्ये करण्यात आलं, तर IIT पटनाद्वारे करण्यात आलं होतं. हे देखील करेक्शन करून तुम्ही घेऊ शकता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या INS वाघशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या कितव्या राष्ट्रपती या ठिकाणी ठरलेल्या आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, दुसऱ्या क्रमांकाच्या या ठिकाणी राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. लक्षात घ्या, जर तुम्हाला असं विचारलं कितव्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती ठरल्या, तर पाणबुडीमध्ये प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती. परंतु कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती एवढंच विचारलं तर त्यानंतर लिहायचं आहे अब्दुल कलाम यांच्या नंतर दुसऱ्या राष्ट्रपती. कोणत्या ठिकाणी हे झालं, तर कारवार नौदल तळ कर्नाटक या ठिकाणी. पाणबुडीचं नाव काय आहे प्रवास केलेला? INS वाघशीर. सोबत कोण होतं? नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केव्हा प्रवास केला, तर 2006 मध्ये INS सिंधुरक्षक याच्या माध्यमातून. आणि यांच्या नंतर या ठिकाणी पाणबुडीमध्ये प्रवास करणारे दुसरे राष्ट्रपती ठरले आहेत 15व्या क्रमांकाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. कन्फ्युजिंग करणारी गोष्ट आहे, व्हिडिओ तुम्ही परत पाहू शकता. पुढचा प्रश्न, भारताने अणुऊर्जा बाळगण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची अलीकडेच यशस्वीपणे चाचणी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक B, K4 बरोबर. तर या मिसाईलची या ठिकाणी चाचणी केलेली आहे.
बंगालच्या उपसागरातील अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी INS अरिघाटवरून भारताने K4 नावाच्या मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी केलेली आहे, ज्याची जी काही मारक क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ती जवळपास 3500 किलोमीटरची आहे. K4 हे DRDOने विकसित केलेलं आहे. कोणी? DRDO. तर जाता जाता DRDO बद्दल सुद्धा चर्चा करून जाऊया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे याला संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न क्रमांक 8. BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, PV सिंधू असं त्यांचं नाव आहे. कधीपासून कधीपर्यंत? 2026 पासून 2029 पर्यंत या ठिकाणी या कार्यकाळामध्ये ते या ठिकाणी या BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 100% प्रश्न विचारला जाणार, लिहून घ्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विवेक भीमनवार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विवेक भीमनवार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी MPSCच्या अध्यक्षपदी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सलग दोन्ही प्रश्न आपण नियुक्ती संदर्भात पाहिले आहेत. तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. BCCIचे अध्यक्ष बनलेत मिथुन मनहास. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स ज्याला आपण बोलतो NCC, त्याचे नवीन डायरेक्टर जनरल बनलेत वीरेंद्र वत्स. भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बनलेत शांता रंगास्वामी. असोचॅमचे नवीन अध्यक्ष बनलेत निर्मल कुमार मिंडा. 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष बनलेत रंजना प्रकाश देसाई. आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष बनलेत शैलेश चंद्र. BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती या ठिकाणी झाली आहे. पुढचा प्रश्न, भारताने त्यांच्या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र K4 ची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. आपण आत्ताच पाहिलं. तर याची जी काही मारक क्षमता आहे ती किती आहे? तर पर्याय क्रमांक सी, 3500 किलोमीटर इथपर्यंत याची काय आहे? तर कॅपॅसिटी आहे, मारक कॅपॅसिटी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना Y+ सुरक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर बंगाल, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, कोणत्या राज्याच्या या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना Y+ सुरक्षा देण्यात आली? तर पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल. कशाबद्दल बोलण्यात आलं? मुख्य निवडणूक अधिकाऱ्याबद्दल. मग या ठिकाणी पश्चिम बंगालचे जे काही या ठिकाणी CEO आहेत त्यांचं नाव काय? मनोज कुमार अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. स्मृती मंधाना 10,000 धावा पूर्ण करणारी कितवी भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, दुसऱ्या क्रमांकाची ठरलेली आहे. एकूण 281 मॅचेसमध्ये त्यांनी 10,000 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. मग 1 नंबरला कोण आहेत? मिताली राज. 12,000 या ठिकाणी आतापर्यंत धावा कंप्लीट केलेल्या आहेत 291 मॅचेसमध्ये. आणि 2 नंबरला आहेत स्मृती मंधाना, 10,000 धावा कंप्लीट केलेल्या आहेत 281 मॅचेसमध्ये. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, रोलिंग बजेट फ्रेमवर्क सादर करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? मणिपूर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की मेघालय? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, या ठिकाणी ज्यांची इच्छा आहे इयरबुक PDF खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे गुगल पे, फोनपे, पेटीएम काहीही असू द्या, हा QR कोड आहे. या QR कोडला 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला QR कोडचा या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मी ग्रुपला ॲड करून घेतो. ठीक आहे.